आंध्र प्रदेशातील एल्लूर गावाचे भाविक शिर्डीला दर्शनासाठी आले होते. मात्र या दरम्यान त्यांच्यासोबत एक धक्कादायक असा प्रकार घडलाय, ज्यानंतर भाविकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील एल्लूर गावाच्या 25 प्रवाशांच्या बॅगा करमाळा ते म्हाडा दरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल्स बसच्या डिक्कीतून चोरीला गेल्या आहेत. खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांनी थेट गाडी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली. हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला आहे. सोलापूर शहरात ही एक खासगी बस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आंध्र प्रदेशातील एल्लूर गावाचे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी गुरुवारी आले होते. साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर रात्री 11च्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून निघाले. सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते. शुक्रवारी सकाळी सोलापुरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांचे त्यांच्या बॅगा या गाडीत खालच्या बाजूला असलेल्या डिक्कीतून लंपास झाल्या आहे. लंपास झाल्यास निदर्शनास आले जवळपास 25 प्रवाशांच्या बॅगा आपल्या चोरीला गेल्या. निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू केला. खासगी बसमधील प्रवाशांनी बस थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली. तेलुगू भाषेमुळे प्रवाशांना मराठीत तक्रार सांगता येत नव्हती, पण झालेले नुकसान आणि हावभाव यावरून पोलिसांनी त्यांची व्यथा जाणून तेलुगू भाषिक पोलिसांची मदत घेऊन व्यथा ऐकून घेतली. ह्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे 4च्या सुमारास म्हाडा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती. चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता, एवढेच आम्हाला आठवते, अशा प्रवाशांनी तेलुगू भाषा येणाऱ्या मराठी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिसांना या माहितीच्या आधारावर चालक आणि त्यांचे सहकारी यांचे जबाब नोंदवले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बॅगा चोरीचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात म्हाडा तालुका तर करमाळा तालुका दरम्यान घडले आहे. लंपास झालेल्या बॅगांमध्ये रोख रक्कम, कपडे, औषधे असे साहित्य होते. प्रत्येकाकडे किमान 5 ते 10 हजार रुपये होते. पोलीस एकत्रित फिर्याद घेत आहे. आंध्र प्रदेशातील भाविकांच्या 25 बॅगा महाराष्ट्रात चोरीला खासगी ट्रॅव्हल्समधून प्रकार शिर्डीहून घडला आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? प्रतिक्रिया नक्की कळवा. या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.